नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण वानखेड येथील प्रगतशील शेतकरी नंदुभाऊ हागे यांच्या शेतामध्ये टोमॅटो या पिकावरील जो मर रोग येते, म्हणजे प्रामुख्याने टमाट्यावर एक साधारण 25 ते 30 दिवस झाल्यानंतर टोमॅटोला एक डंपिंग नावाचा रोग येते, मर रोग. यासाठी आपण यांना आपल्या पसुरा कंपनीचे डॉक्टर क्लीन, एक्सलन्सी आणि बॅक्टेरिका असं 3 कॉम्बिनेशन दिलं होतं. यांचे दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव नंदकिशोर गजानन हागे, राहणार वानखेड. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 85 50 96 70 44. तुमच्या या टमाट्याला कोणता रोग आला होता? एकदम ते बुळखातून असे गरणल्यासारखे झाले, म्हणजे त्याला मर रोग म्हणतो आपण. मर रोग आला. त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस मला फोन केला होता त्यावेळेस मी तुम्हाला काय काय सांगितलं याला सोडायसाठी? तुम्ही मला हे एक्सलन्सी, डॉक्टर क्लीन आणि हे बॅक्टेरिका हे 3 सांगले होते. हे सोडल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळाले याचे? म्हणजे आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकदम जे झाडं गरणले होते ते स्टॉप झाले आणि त्याने शेंडा पण चालू झाला त्या झाडाचा आणि त्यांनी पांढऱ्या मुळ्या खूप प्रमाणात एकदम काढल्या. तुमची किती एकर टमाट्याची लागवड आहे? माझी हे 3 एकर टोमॅटोची लागवड आहे. शेतकरी बांधव आपण बघू शकतो, यांची पूर्ण अशी 3 एकर टोमॅटो लागवड केलेली आहे. यांनी याच्यामध्ये 3 व्हेरायटी लावलेल्या आहेत. एक 1057 आहे, साहू आणि एक बाहू, अशा 3 व्हेरायटीची लागवड केलेली आहे. आपण बघू शकता एक्सलन्सी सोडल्यामुळे यांच्या टोमॅटोच्या पांढऱ्या मुळाची वाढ बघा. हे बघा, पूर्ण एकदम पांढऱ्या मुळ्या ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. आणि जे झाड गेलेल्या अवस्थेत होतं, हे बघा, हे झाड इथून गेलेलं होतं, पूर्ण गेलेलं होतं. पूर्ण त्यांना व्हाईट रूट ॲक्टिव्ह झाल्यामुळे झाड पण जिवंत झालं. एकदम असा स्टँड असा प्लॉट आहे. नंदुभाऊ, तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकता? जर असा आला तर हे तूर सोडा आपल्या शेतामध्ये. धन्यवाद नंदू. धन्यवाद.